रामदास स्वामींची जयंती झाली आणि त्या जयंतीनिमित्त पुण्याचे महापौर त्यांनी एक पोस्ट केली होती। त्या पोस्टमध्ये रामदास स्वामी हे छत्रपतींचे गुरु आहेत असं दाखवलं होतं। आत्ताचा जो वाद झालेला आहे, शिवाजी महाराजांचे गुरु रामदास स्वामी दाखवलेत, याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? भारतीय जनता पार्टीचं त्यांचा स्टेटस झालेलं आहे की जुनं उकरून काढायचं, म्हणजे आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून। समर्थ रामदास आहेत, ज्यांना आपण रामदास स्वामी म्हणतोय, ते महान संत आहेत, महान थोर पुरुष सुद्धा असतील, परंतु त्यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु म्हणून होती का? तर बिलकुल होत नाही। त्या संदर्भामध्ये कुठलेही तथ्य, ऐतिहासिक पुरावे त्याला नाहीत। अशा पद्धतीचं रामदास स्वामींचं छत्रपती शिवाजी महाराजांचं नातं जोडण्याचा प्रयत्न कुणीही करू नये असं परखड मत कोर्टाने या ठिकाणी नोंदवलेलं आहे। मग जाणीवपूर्वक हे भारतीय जनता पार्टीची लोक वारंवार अशा पद्धतीची मांडणी का करतात? लोकांनी समजून घेतलं पाहिजे की या भारतीय जनता पार्टीला या राज्यामध्ये एकदम दूषित वातावरण निर्माण करायचं आहे। इथून याच्याही पुढे जाऊन असं मला म्हणावंसं वाटतं की या महाराष्ट्रामध्ये यांना जाणीवपूर्वक दंगली घडवायच्या, या महाराष्ट्रामध्ये सतत खळबळजनक वक्तव्य करायची, चुकीचा इतिहास मांडण्याचा प्रयत्न करायचा। आता ज्या लोकांनी हा इतिहास या ठिकाणी पुणे शहरामध्ये मांडला, त्या पुण्याच्या नवनिर्वाचित महापौर आहेत मंजुषाताई नागपुरे यांनी जाणीवपूर्वक, मला असं वाटतंय की महानगरपालिकेमध्ये समर्थांची पोस्ट केली, त्यांच्या फोटोचं या ठिकाणी अनावरण केलं, फोटोला हार घातला नाही शाहू महाराजांच्या, म्हणजे हे जाणीवपूर्वक षडयंत्र आहे। हा षडयंत्राचा एक भाग आहे। ही लोक जाणीवपूर्वक करतात आणि भारतीय जनता पार्टी असेल किंवा ही मनोवादी प्रवृत्तीची, सनातनी प्रवृत्तीची लोक असतील, हे रामदासी बैठकींचे समर्थन करणारी लोक असतील, तर ते इतिहासाचं चुकीची मांडणी करून या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये दंगली घडवण्याची यांची मानसिकता निर्माण झालेली आहे।